हाय गाईस, हे बघा तयार झालो मी. तयारी केली पटापट. तर आता निघू आम्ही. तयारी हे लोकांच्या बाकी आहेत, नेहा आणि हे लोकांचे, नेहा, छाया, प्रगतीची. हे लोक करून मग आम्ही हॉलवरती डायरेक्ट जाऊ. गण्या हे लोक पहिलाच गेले, कारण की आता चालू होईल, लग्न चालूच झालं ऑलमोस्ट. तर आता निघू आम्ही पण पटकन 5 मिनटात. चला भेटू लग्नाच्या हॉलवर. हाय गाईज, तर आता आम्ही गावी आलो. गावची शांतताची एकदम वेगळीच कहाणी आहे. काय मस्त वाटतं इकडे शांतता. आपल्या मुंबईच्या दगदगीचं जीवनापेक्षा इकडे किती म्हणजे शांतता असते गावी. गावी हे महिन्यातनं एकदा दोनदा तरी आलंच पाहिजे, टाईम काढून एक दिवस तरी आलं पाहिजे. कारण की ग्रीनरी, या पक्ष्यांचे आवाज, त्यानंतर ही शांतता, थंडावा अनुभवता येतं. त्यामुळे इकडे एक पीसफुल माइंड होतं आपला, चांगलं वाटतं जरा. तर या नक्की यायचं गावी आणि फिरायचं थोडं बाहेर. छान वाटतं, पण शांतता, मनाला एक शांतता असते. तर आता आम्ही तयार झालो आहे. आता निघू आम्ही थोड्या वेळातच. इथे वरात येणार आहे, इथून वरात येणार आहे त्याची. हे नवऱ्या मुलाचं घर आहे. तिकडे मंडप दिसत असेल, मंडप तिकडे आहे. तर तो मंडप तिकडे, हळदीचा कार्यक्रम झाला. हे घर आहेत त्यांची, आणि हे लोक या घरात तयारी करतात. त्यांची तयारी चालू आहे. मेकअप, असं चालू होतं. आम्हाला जायचं बस लावत मला केस घेऊन. फाउंडेशन लागलं जात आहे. काय आता यांची तयारी होईपर्यंत वाटतं अजून 5-10 मिनटं जाते. तर भेटूच थोड्या वेळात. हाय गाईज, आता हे फायनली तयार झाले. आता आम्ही निघतो आहे. मंगलाष्टका चालू होतात आहे, इकडेच आहे, जवळच आहे आम्हाला. आम्ही चालत चाललोय पटपट. असं चालू हे रेडी झाले. आजी किती बघणार बिचारा त्यांचं. हे बघा, इथे पिंपळेश्वर किरण या मार्गावरती पुढे मंदिर आहे, तिकडे लग्न आहे. हे लोक चालतात आहे. नेहाची हेअरस्टाईल बघा. मी पोचतो आहे. लग्न लागल्यावर पोचतो आम्ही. लग्न लागलंय आता आम्ही थांबवत पण नाही गाडी. फक्त जागा द्यायची, बाजूला वा. 5 मिनिटाचा रस्ता होता, पण टाइम लागला. हे बघा इथे आहे पार्किंग सिस्टम आहे. तो बघ मंडप तिकडे सफेदवाला. ती आमची गाडी. गणूला फोन करायचा ना. पहिलं जेवायलाच घुसूया. अरे हे सगळं सामान घेऊन जाणार का? नवरदेवाची गाडी, हा हॉल, मंदिराचं जेवण चालू झालंय. आपण तिथे असेल ना एखादी रूम, तिथे ठेवूया ना. आता आम्ही जातो आहे नवरा मुलाला भेटायला. काम कर ना, पुढे जाऊन आईला दादाला पाठवा ना. पण हे बघा, गावकरी झाला, गावकरी. दिलेली आहे.
हे असा सेटअप आहे. हे जेवणाचं आहे. हे मंदिरच हॉल आहे. झाड बघा, शंकराचं मंदिर. नेहाची आई, तो मामा ब्ल्यू याच्यात आहे आणि तो त्यांचा मुलगा मोठा. मस्त रे, गाडीतच तयार झाला. वा. हे आमचे काका आहे. हे अभिषेकचा मानपान केलेला आहे. माझी मावशी आहे. हा बोला ना, काय करू. ही मामी आहे. हे सगळं मानपान चाललेलं आहे. मामीला बिझी आहे. तेच करते, टाकते. ही आमची मातोश्री आहे, रेडी झाली आहे. आणि मी लंकीची पार्वती आहे. हे आमच्या मामी आहेत. हो मामी. आली 2 मिनिटात. आमचा नवरदेव फोटोशूट चाललेला आहे याचं. हे आमची बहिणी जावं. इकडे बघ ना. एक मिनिट. राजू आहे. मानपान करतात. ताई लोकांचा फायनल चालू आहे इथे. बघा हे चिटूर. ए यो यो बडी. मोबाईल दे ना जरा. ये पकड पहिला. तर हॅलो गाईज, बॅक टू माय न्यू चॅनल. तर आपण आलो आहे ब्लॉग मध्ये. नाही, अभि ब्लॉग मध्ये. तर आपण आलो आहे मग विरोलीला. तर आपला प्रवास चालू होता तेव्हा एक व्हिडिओ काढलेला. आता पण व्हिडिओ चालूच आहे आणि मला कॅमेरा कधी दिसत नाहीये. असं पकड. म्हणून आहे ना मी डोळे मोठे करतो. बस झालं. आणि लॉक व्यवस्थित कर. सगळ्यांना यायचे का? नंबर नाही लागला. आम्ही किती धावत आहोत माहिती आहे.
हे चप्पल काय हे घोड्या पाया पडत लग्नाला जेवणाची पंगत असते आणि अभिषेक आणि हे लोक जेवायला बसले. जेवणाची लाईन असते. आता फोटो वाटतंय हंबी हंबी आमचे मामा हे भुक्कड लोक आम्हाला सोडून जेवायला बसलेत. हे लाज वाटत नाही लाज. पोटभर जेवा हा. काय कमी पडलंस जाड्या तू जाडा हो खाऊन खाऊन. कमी खा कमी खा. हे बघा काय काय आहे जेवायला. शेव आहे काय रे डाळ भात आहे पुरी आहे आणि काय आहे काहीतरी आहे. अरे थंड थंड गार पाणी आहे. अभि कसं आहे जेवण हा काय काय माहिती आहे का तुला. गोर से देखो ये चेहरे हा बघा किती खाल्लं. आमची सिंधू मामी आहे. हा बघा लतोणी येतो. आम्ही इथे जेवायच्या लाडीत उभे राहिलेलो होतो. ते काय झालं आणि लाईन लावली. एवढा वेळ लाईन लावून पण आम्हाला सांगतायत की आमची येणार आहेत ते बसणार आहेत. आम्ही इकडे तिकडून आलो गपचूप भांडण न करता. लाईन आहे आणि हे तिघच जण आहे सगळ्या लेडीज मध्ये. ही जे लेडीजची 2 लाईन आहे आणि जेंट्सच्या 2 लाईन आहेत. तर इकडे हे तिघजणच लेडीजच्या लाईनीमध्ये बसलेले आहेत. का बसलेत माहिती नाही पण बसलेत आणि मस्त एन्जॉय करून खात आहेत. ही आमची मामी. आवाजाला काय झालं नाही जेवायचं ते. तर फायनली माझं जेवण झालं आहे. आता नेहाचा नंबर लागला इथे लेडीज लाईनमध्ये. तर आता बसतात आहे जेवायला. नंबर लागला आहे लोकांचा. नंबर लागला आहे लोकांचा फायनली. कुठे यदू यदू कुठे. अजून काय आलेलं नाहीये मग. काय दादा कोण के नेता छोटा नेता हा छोटा पुढारी. वाट बघतात आहे जेवणाची. ठेचा आलाय ठेचा खाऊन घे. आता नेहा बसली आहे खायला. राईसच खाते फक्त.
हे चिल्लर पार्टीचं जेवण बघा. चिकन पाटी हा छोटा पुढारी, छोटा पुढारी. मोठं पुराडी. बिग बॉस मधला छोटा पुढारी आहे. हा कोण? मोठा पुढारी.